नमस्कार मित्रांनो, राजवीर अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. चला मित्रांनो, आज आपण पार्ट 1 मध्ये आपण थर्ड चॅप्टर सुरू करणार आहोत, म्हणजेच अरिथमेटिक प्रोग्रेशन. तर या अगोदर आपण फर्स्ट 2 चॅप्टर्स पाहिलेले आहेत. फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल अँड सेकंड चॅप्टर क्वाड्रेटिक इक्वेशन हे आपले चॅप्टर पाहिलेले आहेत. तर पहा, या ठिकाणी थर्ड चॅप्टर काय आहे, चॅप्टरचं नाव काय आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन. म्हणजेच या ठिकाणी अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे यालाच मराठीमध्ये अंकगणिती श्रेणी अशा प्रकारे म्हणतात. तर या ठिकाणी आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये सुरुवात करण्याच्या अगोदर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आणि शेअरसुद्धा करा. ओके, तर ठीक आहे. चला, आपल्याला या चॅप्टरमध्ये फर्स्ट हेडिंग आहे सिक्वेन्स. या ठिकाणी आपल्याला सिक्वेन्स म्हणजे काय हे पाहायचं आहे. आपल्याला जनरली माहीत आहे सिक्वेन्स म्हणजे आपल्याला क्रम. सिक्वेन्स म्हणजेच काय म्हणतो आपण, क्रम म्हणतो. ओके, किंवा या ठिकाणी आपल्याला काय म्हणायचं, सिक्वेन्स म्हणजेच क्रमिका हे घ्यायचं आहे. सिक्वेन्स म्हणजेच काय, क्रमिका म्हणजेच आपण काय म्हणतो, ऑर्डर म्हणतो किंवा क्रम म्हणतो. ओके, तर या ठिकाणी आपल्याला सिक्वेन्स म्हणजे काय हे आता या ठिकाणी पाहायचं आहे. तर या ठिकाणी पहा, मी काही नंबर्स लिहितो. ओके, तर या ठिकाणी 1 2 3 4 5 अँड डॅश डॅश. तर या ठिकाणी मी काही नंबर लिहिले आहेत. आता या नंबरकडे जर पाहिलं तर आपण हे एका सिक्वेन्समध्ये आहेत, म्हणजे एका ऑर्डरमध्ये लिहिलेले आहेत. म्हणजे 1 झाल्यानंतर 2 आहे, नंतर 3 आहे, नंतर 4 आहे. म्हणजे काय आहे तर ऑर्डरमध्ये लिहिलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण जर कोणताही नंबर जर विचारला, सपोज आपल्याला विचारले की 5 हे कोणत्या नंबरला आहेत, तर आपण सांगू शकतो हे फर्स्ट नंबरला 1 आहे, 2 3 4 5 हे किती नंबरला आहेत, 5th नंबरला आहेत. सपोज आपल्याला जर विचारलं 15 हे किती नंबरला आहेत, म्हणजे या ठिकाणी आपण जर 15 घेतले तर या ठिकाणी हे पुढे आणखी कंटिन्यू होतील. तर हा 15 जो आहे हा 15th नंबर किती नंबरला आहे, तर तो किती आहे 15 हा किती नंबरला आहे, 15th नंबरला आहे. ओके, म्हणजे त्या ठिकाणी आपण काय शकतो, त्यांचं प्लेससुद्धा सांगू शकतो. म्हणजे तो कोणत्या ठिकाणी आहे हे सुद्धा काय करू शकतो आपण या ठिकाणी सांगू शकतो. म्हणजे या ठिकाणी हे जे कलेक्शन आहे किंवा या ठिकाणचा हा ग्रुप आहे, पण ग्रुप कशाचा आहे, हा नंबर्सचा आहे. ओके, म्हणजे हा ग्रुप किंवा कलेक्शन म्हणू आपण किंवा सेट म्हणू या ठिकाणी. जर हा जो सेट आहे, मग ह्या सेटमध्ये आपल्याला काय सांगता येते, ते जे नंबर्स आहेत त्यांचं काय सांगता येतं आपल्याला, प्लेस म्हणजे तो कोणत्या ठिकाणी आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगता येत आहे. तर या ठिकाणी पहा, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी पाहिलेल्या माहितीवर आपल्याला सिक्वेन्ससाठी डेफिनेशन माहीत करून घ्यावं लागेल की सिक्वेन्स कशाला म्हणायचं, अ सेट ऑफ नंबर्स. हा काय आहे, सेट ऑफ नंबर्स आहे, म्हणजे तो ग्रुप आहे नंबरचा. अ सेट ऑफ नंबर वेअर्स नंबर्स आर अरेंज्ड इन डेफिनाईट ऑर्डर. या ठिकाणी हे नंबर्स काय केले तर डेफिनाईट ऑर्डरमध्ये अरेंज केले आहेत. म्हणजे पहा, या ठिकाणी 1 झाल्यानंतर नंतर 2 आहे, नंतर 3 आहे, नंतर 4 आहे, नंतर 5 आहे. म्हणजे यांची काय आहे, डेफिनाईट ऑर्डर आहे. म्हणजे आपण त्यांचं जे ठिकाण आहे हे आपण काय करू शकतो, सांगू शकतो की तो कोणत्या नंबरला असेल ते. ओके, सच अ कलेक्शन ऑर लाईक अ नॅचरल नंबर. म्हणजे हे आपण कोणते लिहिले आहेत, नॅचरल नंबर लिहिले. म्हणजे नॅचरल नंबरसारखे जे काही कलेक्शन असेल किंवा नंबरचा जो सेट असेल तो कसा आहे, डेफिनाईट ऑर्डरमध्ये आहे. आणि असा जो डेफिनाईट ऑर्डरमधला जो कलेक्शन असेल किंवा ग्रुप असेल त्या ग्रुपलाच काय म्हणतात, सिक्वेन्स म्हणतात. म्हणजेच आपल्याला सिम्पली डेफिनेशन काय सांगता येईल, अ सेट ऑफ नंबर वेअर्स द नंबर्स आर अरेंज इन डेफिनाईट ऑर्डर लाईक नॅचरल नंबर. ओके, और होल नंबर म्हणता येईल, और इंटिजर्स म्हणता येईल. ओके, सच अ सेट इज कॉल्ड सिक्वेन्स. आणि या सेटलाच काय म्हणायचं आपल्याला, सिक्वेन्स असं म्हणायचं आहे. ओके, तर या ठिकाणी आपण समजा या सिक्वेन्समध्ये लिहिताना आपण समजा जर ए म्हणजे फर्स्ट टर्म जर आपण घेतलं, सपोज A1 म्हणजे आपण काय घेतली 1 घेऊ. नंतर A2 म्हणजे सेकंड, हा किती आहे 2 आहे. A3 म्हणजे काय, हा 3 नंबर आहे. म्हणजे A1 A2 A3 हे काय दाखवत आहेत की ते टर्म्स दाखवत आहेत कोणत्या नंबरचे आहे. म्हणजे ही फर्स्ट नंबरची टर्म आहे, सेकंड नंबरची टर्म आहे. ओके, A3 ही 3 नंबरची टर्म आहे. हे अशा प्रकारे आपल्याला पाहता येईल. तर हे पूर्ण जे आपण पाहिलेलं आहे यालाच काय म्हणतात, सिक्वेन्स म्हणतात. तर यावरून सिक्वेन्स झाल्यानंतर आपल्याला पुढचा नेक्स्ट टॉपिक आहे टर्म्स इन अ सिक्वेन्स. टर्म्स इन अ सिक्वेन्स. सपोज आपण दुसरे एक सिक्वेन्स घेऊया. सपोज आपण सिक्वेन्स ऑफ इव्हन नंबर घेऊया, इव्हन नॅचरल नंबर्स. म्हणजेच आपल्याला काय घेता येईल पहा, 2 आहे, 4 इव्हन नॅचरल नंबर घेतो आपण, 6 8 10 डॅश डॅश डॅश. आता हे एक नॅचरल नंबर आपल्याला कंटिन्यू पुढे करता येतील. तर या ठिकाणी आपल्याला पाहिजे टर्म्स इन अ सिक्वेन्स. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं आपल्याला 2 ही पहिली टर्म आहे या सिक्वेन्समध्ये. आता सिक्वेन्स आहे म्हटल्यानंतर आपल्याला काय माहीत पाहिजे, तो कसा असला पाहिजे का, ठराविक ऑर्डरमध्ये असायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी 2 आहे, फर्स्ट टर्म आहे. ही सेकंड टर्म आहे. टर्म म्हणजे आपण पद म्हणतो, पहिले पद, दुसरे पद, तिसरे पद, या प्रकारे. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म, 5th टर्म. आता या ठिकाणी आपल्याला शेवटची माहीत नाही. शेवटची जर माहीत नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला माहीत नसेल तर आपण काय म्हणतो, nth टर्म म्हणायचं. काय म्हणायचं त्यावेळेस, nth टर्म. ओके, आता डॅश डॅश करून मी जर सपोज या ठिकाणी 950 घेतले. ओके, 950. तर 950 हा सुद्धा काय आहे, इव्हन नॅचरल नंबर आहे. म्हणजे परंतु आपल्याला जसे 2 हे 1 नंबरला आहे, हे 2 नंबर, हे 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, त्याप्रकारे हे 950 किती नंबर आहेत हे माहिती आहे का आपल्याला, तर ते माहीत नाही. मग त्यावेळेस आपण काय घेणार, nth
टर्म घ्यायचं त्यावेळेस त्याला काय म्हणायचं nth टर्म, ज्यावेळेस ती माहीत नाही किती नंबरची आहे ते. तर म्हणजे आपण यासाठी टर्म आहे तर टर्मसाठी आपण टी हा सिम्बॉल वापरणार आहे. ज्या प्रकारे आपण इकडे ए घेतला होता A1 A2 A3, आपल्याला एक्झाम्पलमध्ये ह्याचा वापर न करता आपल्याला कशाचा यूज करायचा आहे, टर्मचा यूज करायचा आहे, म्हणजेच स्मॉल लेटर्समध्ये टी घ्यायचे आहेत. म्हणजे फर्स्ट टर्म म्हणजे T1 कोण आहे, या ठिकाणी बॉटमला 1 घ्यायचं आहे म्हणजे T1 म्हणजे टर्म फर्स्ट, या ठिकाणी काय होईल सेकंड. नेक्स्ट T2 म्हणजे सेकंड टर्म दॅट इज 4. नेक्स्ट T3 म्हणजेच काय आहे थर्ड टर्म दॅट इज 6. नेक्स्ट T4 दॅट इज 8. T5 म्हणजे फिफ्थ टर्म दॅट इज 10. अँड डॅश डॅश घेऊन आपण काय घेऊ शकतो, हा 950 किती नंबरला आहे माहिती आहे का आपल्याला, तर माहीत नाही. तर त्यावेळेस आपण काय घेणार, त्याला nth टर्म म्हणणार. म्हणजेच या ठिकाणी काय घेणार nth टर्म, त्यालाच काय म्हणणार TN, आणि त्याची व्हॅल्यू काय आहे 950. ओके, हे लक्षात ठेवायचं TN केव्हा घ्यायचं ते. आता या ठिकाणी आपल्याला लास्ट टर्म तर माहिती आहे, परंतु ते किती नंबरला आहे ते आपल्याला माहीत नाही. त्यावेळेस आपण काय घेणार TN घेणार, ते 950. तर अशा प्रकारे आपल्याला हे T1 T2 हे जे आहेत यांनाच काय म्हणायचं, टर्म्स इन अ सिक्वेन्स. हे झाल्या टर्म्स. तर यामध्ये आपण जर सिक्वेन्समध्ये आपल्याला जर आता या ठिकाणी आपल्याला चॅप्टरचं नाव काय पहा, सिक्वेन्स नंतर आपल्याला पाहायचं आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय हे पाहायचं आहे. तर आता या ठिकाणी पहा, मी आपण काही नंबर्स लिहिले होते. तर या ठिकाणी 2 4 6 8 10. आता या ठिकाणी पहा, हे 2 जे आहे हे 2 मी अगोदर आहे तसे घेतो. या 2मध्ये आपल्याला किती ॲड करावं लागतील म्हणजे आपल्याला नेक्स्ट टर्म मिळेल हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. पहा, या ठिकाणी 2 आहे, आपण फर्स्ट टर्म घेतली कारण हे 2 आहे, मी या ठिकाणी 2 घेतले. तर या ठिकाणी ह्या सुरुवातीच्या फर्स्ट टर्ममध्ये आपल्याला किती ॲड करावं लागतील म्हणजे सेकंड टर्म मिळेल म्हणजे 4 मिळेल. तर ह्या 2मध्ये आपल्याला किती ॲड करावं लागतील, 2 ॲड करावं लागतील. म्हणजेच आपल्याला ह्या 2मध्ये जर आपण ॲड केले तर आपल्याला काय मिळतील, या ठिकाणी पहा हे या ठिकाणी मी घेतो, या 2मध्ये आपण 2 ॲड केले म्हणजे आपल्याला काय मिळाले, या ठिकाणी 4 मिळाले. ओके, आता आपल्याला 4 म्हणजे 2 झाले 4 झाले. आता आपल्याला 6 केव्हा मिळतील, ह्या 2मध्ये ह्या 4मध्ये किती ॲड करावं लागणार पहा, म्हणजे आपण अगोदरच्या टर्ममध्ये किती ॲड करणार म्हणजे आपल्याला 6 मिळतील. 6 केव्हा मिळतील, तर ह्या 4मध्ये किती ॲड करावं लागतील आपल्याला 2 ॲड करावं लागतील. म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे नंतर या ठिकाणी 6 मिळणार आहे. म्हणजे पहा 4 हे 6 हे 2 म्हणजे 2 4 6 हे आपले 4 2 4 6 हे काय झाले सिक्वेन्स झाला आहे. ओके, आणि यामध्ये आपण 2मध्ये 2 ॲड केले 4 झाले, ह्या 4मध्ये 2 ॲड केले 6 झाले. आता आपण 6मध्ये किती ॲड करणार, 6मध्ये +2 करू, तर +2 केले की आणखी पुन्हा किती झाले 8 झाले. पुन्हा या ठिकाणी 8मध्ये किती ॲड करणार 2 ॲड करणार म्हणजेच पुन्हा किती होणार 10 होणार, म्हणजे पुन्हा इव्हन नंबर मिळाले. ओके, हे आपण असं कंटिन्यू करत जाणार, कुठेपर्यंत जाणार 950पर्यंत. म्हणजेच आपल्याला काय करणार पहा, आपण प्रत्येक ठिकाणी किती ॲड करत गेलो, कोणता नंबर ॲड केला आपण, या ठिकाणी 2 ॲड केले, या ठिकाणी 2 ॲड केले, या ठिकाणी 2 म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं आपण तर ह्यांच्यामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी कॉन्स्टंट टर्म ॲड करत गेलो होतो. ओके, कॉन्स्टंट टर्म काय करत गेलो ॲड करत गेलो होतं. म्हणजेच या ठिकाणी पहा, म्हणजे ह्या प्रत्येकामध्ये डिफरन्स कितीचा आहे, फरक कितीचा आहे, तर या ठिकाणी प्रत्येकामध्ये डिफरन्स किती आहे 2चा आहे आणि तो डिफरन्स कसा आहे कॉन्स्टंट आहे. तर या ठिकाणी आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय, तर या ठिकाणी आपल्याला डेफिनेशन समजून घ्यायचे आहे. ते कशावरून ठरवायचे, टर्म्स इन सिक्वेन्सवरून. म्हणजे आपल्या सिक्वेन्सवरून ठरवायचं आहे की तो काय आहे का अरिथमेटिक प्रोग्रेशनचं ते एक्झाम्पल आहे का, म्हणजे आपल्याला जे चॅप्टरचं हेडिंग आहे ते या ठिकाणी पाहायचं आहे. तर हे कशावरून ठरवणार, तर या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे इन सिक्वेन्स बाय ॲडिंग अ पर्टिक्युलर नंबर. पहा, आपल्याला काय पाहिजे अरिथमेटिक प्रोग्रेशनची डेफिनेशन पाहिजे, पण हे कशावरून पाहिजे आहे सिक्वेन्सवरून पाहिजे आहे. तर मग आता हे कशा प्रकारे पाहता येईल, तर या ठिकाणी पाहू आपण इन सिक्वेन्स बाय ॲडिंग पर्टिक्युलर नंबर टू प्रिव्हियस नंबर. आपण काय करतोय पर्टिक्युलर नंबर ॲड करतोय, ज्याप्रमाणे आपण 2 या ठिकाणी ॲड करत गेलो. बाय ॲडिंग अ पर्टिक्युलर नंबर टू प्रिव्हियस नंबर, परंतु तो कशामध्ये ॲड करायचा आहे पाठीमागच्या नंबरमध्ये ॲड करायचा आहे. बाय ॲडिंग अ पर्टिक्युलर नंबर टू प्रिव्हियस नंबर द नेक्स्ट टर्म इज ऑब्टेन्ड. तर यावेळेस आपल्याला काय मिळते, नेक्स्ट टर्म ही ऑब्टेन होते किंवा नेक्स्ट नंबर इज ऑब्टेन्ड. देन दिस सच सिक्वेन्स इज कॉल्ड अरिथमेटिक प्रोग्रेशन. तर तशा वेळेस तो जो सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्सलाच काय म्हणायचं आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन. म्हणजेच काय मराठीमध्ये पाहायचं झालं तर काय की जो अगोदरचा नंबर आहे त्या अगोदरच्या नंबरमध्ये आपण जर एक ठराविक संख्या मिळवली तर आपल्याला काय मिळते पुढची नंबर मिळते. ओके, म्हणजे पुढची संख्या मिळते. मग अशा जर संख्या होत असेल परंतु हे काय प्रत्येक ठिकाणी तोच नंबर पर्टिक्युलर नंबर जर आपण ॲड केला तर पुढचा नंबर यायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी 2 केले 2 2 2 असे जर सर्व ठिकाणी आपण ते पर्टिक्युलर नंबर काय केलं आपण ॲड करत गेलो. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय मिळाले एक सिक्वेन्स जो मिळाला आहे असा जो सिक्वेन्स आहे ज्या ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाणी एक कॉन्स्टंट नंबर काय करत गेलो ॲड करत गेलो आणि तशा टाईपचा जो सिक्वेन्स असेल त्यालाच काय म्हणतात अरिथमेटिक प्रोग्रेशन. तर या ठिकाणी आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन हे काय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी हे या चॅप्टरचं बेसिक आहे. परंतु या ठिकाणी आपण कोणता नंबर ॲड करत गेलो तर 2 हे ॲड करत गेलो. तर हे या ठिकाणी आपल्याला एक डिफरन्स म्हणजे काय हे पाहायचं आहे. आता डिफरन्स म्हणजे काय तर या ठिकाणी घेतो मी डिफरन्स म्हणजे काय ते. डिफरन्स म्हणजे पहा आता आपण या ठिकाणी T1 T2 पाहिले होते तर या सर्वांमध्ये डिफरन्स पाहूया. तर डिफरन्स काढण्यासाठी जे सूत्र आहे डिफरन्स कशा प्रकारे काढणार, जी नेक्स्ट टर्म आहे त्यातून प्रिव्हियस टर्म मायनस करायची. म्हणजेच सेकंड टर्म कोणती आहे त्यामधून फर्स्ट टर्म मायनस करायची. नंतर
म्हणजे आपल्याला या दोघांमध्ये डिफरन्स काढायचा आहे. म्हणजे ह्या दोघांमध्ये तर आपण हे काय आहे, फर्स्ट आहे T1 नंतर आहे T2. म्हणजेच आपण डिफरन्स काढण्यासाठी काय वापरणार, T2 मायनस T1. ओके, तर मग T2 किती आहे, T2ची व्हॅल्यू 4 आहे. 4 यामधून मायनस किती करणार, T1 म्हणजे प्रिव्हियस टर्म, दॅट इज म्हणजेच किती आली सबट्रॅक्शन आली 2. म्हणजे दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे 2. यानंतर या दोघांमधला डिफरन्स काढू, म्हणजे हा आहे T2 आणि हा आहे T3. तर या ठिकाणी डिफरन्स काढण्यासाठी D इज इक्वल टू काय घेणार, T3 मायनस T2. म्हणजे या T3मधून मायनस T2 करा. म्हणजेच किती झाले 6 मायनस 4. म्हणजेच किती आला डिफरन्स, पुन्हा आणखी या ठिकाणी 2 डिफरन्स आला, तर या ठिकाणी सुद्धा 2 डिफरन्स आला आहे. नेक्स्ट पुढच्या दोघांमधला काढूया. म्हणजेच ही T4 आहे, कारण T4 म्हणजे 8 आहे. मग T4मध्ये त्याच्या अगोदरचा मायनस करू, म्हणजे T3. म्हणजेच 8मधून मायनस करूया 6. म्हणजेच किती आले डिफरन्स 2. पुन्हा या ठिकाणी सुद्धा डिफरन्स किती आलेला आहे 2. म्हणजे या सर्व ठिकाणी डिफरन्स कसा आहे, कॉन्स्टंट आहे. डिफरन्स कॉन्स्टंट आहे म्हणजेच तो सिक्वेन्स जो आहे तो सिक्वेन्स काय आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन. या ठिकाणी T1 T2 T3 या झाल्या टर्म्स आणि यानंतर झाला हा डिफरन्स कशा प्रकारे काढायचा आहे हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला माहीत पाहिजे. आणि या सर्व बेसिकवरती आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.1 ही या ठिकाणी पाहायची आहे. परंतु प्रॅक्टिस सेट पाहण्याच्या अगोदर आपण एकदा रिव्हिजन करणार आहोत की आपण या ठिकाणी काय सुरुवातीला काय पाहिले ते. ओके, तर या ठिकाणी पहा सुरुवातीला, आणि या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं आपल्याला की T1 जे आहे T1लाच काय म्हणतात, ही फर्स्ट टर्म आहे. हे जे फर्स्ट टर्म आहे ह्या फर्स्ट टर्मला ए पण म्हणतात, ज्या प्रकारे आपण या ठिकाणी घेतलं आहे ते ए. आणि नंतर T1 सुद्धा म्हणतात. म्हणजे ए आणि T1 ह्या दोघांचा पण अर्थ काय होतो, ए म्हणजे T1 या दोघांचाही अर्थ म्हणजेच काय, फर्स्ट टर्म होतो. फर्स्ट टर्म म्हणजे पहिले पद असं होतो. म्हणजे जरी आपल्याला एची व्हॅल्यू जर दिली तर आपण लक्षात ठेवायचं ए म्हणजेच काय आहे, फर्स्ट टर्म आहे. आणि T1 जरी दिलं तर लक्षात काय ठेवायचं, ते काय आहे, फर्स्ट टर्मच आहे. म्हणजे या दोघांचा पण अर्थ काय होतो, ए किंवा T1चा फर्स्ट टर्म आहे ते. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी अरिथमेटिक प्रोग्रेशन हे पाहता येईल. चला मित्रांनो, तर या अगोदर आपण पाहिलं होतं अरिथमेटिक प्रोग्रेशन हे कशाला म्हणतात हे. म्हणजे ज्या ठिकाणी आपण काय पाहिलं होतं, अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय, जर दिलेलं सिक्वेन्स असेल तर सिक्वेन्समध्ये काय प्रिव्हियस टर्ममध्ये म्हणजे अगोदरच्या टर्ममध्ये जर आपण काही ठराविक नंबर ॲड केला प्रत्येक वेळी, म्हणजे ठराविक नंबर जर आपण ॲड करत गेलो तर आपल्याला काय मिळते, नेक्स्ट नंबर मिळत जातो. ओके, तर या ठिकाणी तसा जो सिक्वेन्स असेल त्या सिक्वेन्सला आपण काय म्हणतो, अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी आपण काय करत गेलो, ॲडिशन करत गेलो. ओके, म्हणजे त्यावेळेस आपल्याला काय मिळत गेला, सिक्वेन्स मिळाला, तर त्यावेळेस काय म्हणायचं, अरिथमेटिक प्रोग्रेशन. पण सपोज जर एक एक्झाम्पल घेतो मी या ठिकाणी 2 4 8 16 32 64 अँड डॅश. आता या ठिकाणी पहा, आपण ज्यावेळेस अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये जो डिफरन्स होता तो डिफरन्स कसा असायला पाहिजे, कॉन्स्टंट म्हणलं होतं. म्हणजे डीची जी व्हॅल्यू होती T2 - T1 ही त्या सर्व ठिकाणी काय होती, इक्वल होती. म्हणजे आपण तो एकच नंबर ॲड करत प्रत्येक वेळी गेलो म्हणजे आपल्याला पुढचा नंबर मिळाला होता. म्हणजे त्या ठिकाणी जो डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट पाहिजे. ओके, त्यावेळेस आपण काय म्हणतो, अरिथमेटिक प्रोग्रेशन. पण या ठिकाणी पहा, आता या 2मध्ये किती ॲड करावं लागतील बरं, म्हणजे 4 होतील. तर या ठिकाणी 2मध्ये आपल्याला 2 ॲड करावं लागतील, म्हणजे काय होणार, 4 होतील. या ठिकाणी हे झालं. या ठिकाणी आता या ठिकाणी पाहूया 4मध्ये किती ॲड करावं लागतील, म्हणजे 4 होतील. तर आपल्याला या ठिकाणी 4मध्ये 4 ॲड करावं लागतील, म्हणजे काय होतील, 8 होतील. नंतर या ठिकाणी पाहूया आपण, ह्या 8मध्ये किती ॲड करावं लागतील, म्हणजे 8 होतील. तर या ठिकाणी 8 होतील. परंतु आपल्याला काय सांगितलेलं आहे की जे आपण ॲड करणार आहोत टर्म ती कशी पाहिजे, पर्टिक्युलर पाहिजे, म्हणजे ठराविक पाहिजे, त्यामध्ये व्हॅरिएशन नको आहे. म्हणजे या ठिकाणी 2 आले, या ठिकाणी 4 ॲड केले, या ठिकाणी 8 ॲड केले, तर या ठिकाणी व्हॅरिएशन झालं. म्हणजे हे काय नसणार आहे, मग अरिथमेटिक प्रोग्रेशन नसणार आहे हे. ओके, मग अशा टाईपचं हे कॉन्स्टंट टर्म आपल्याला ॲडिशन करून मिळणार नाही. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशन करावं लागेल. पहा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 2 × 2 म्हणजेच काय होणार आहे, 4 होणार आहे. तर आता म्हणजे आपल्या प्रिव्हियस टर्मला जर आपण 2ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळाले, 4 मिळाले. आता 4ला मल्टिप्लाय करू 2ने, म्हणजे 4 2 काय होणार आहे, 8 होणार आहे. म्हणजे आपल्याला हे मिळालं. ओके, म्हणजे नंतर आता या 8ला मल्टिप्लाय करू कितीने, 2ने, म्हणजे काय मिळाले, 8 2 16. आता ह्या 16ला मल्टिप्लाय करू 2ने, म्हणजेच काय मिळेल, 32. नेक्स्ट ह्या 32ला मल्टिप्लाय करू 2ने, म्हणजे काय मिळणार आपल्याला, 64. म्हणजे या ठिकाणी पहा पुन्हा 2 2 2 हे 2 आणि 2 म्हणजे सर्व ठिकाणी पर्टिक्युलर टर्मने आपण काय केलं, मल्टिप्लाय केलं आहे. परंतु ज्यावेळेस आपण ॲडिशन करतो त्याला म्हणायचं अरिथमेटिक प्रोग्रेशन. या ठिकाणी आपण काय केलं, प्रिव्हियस टर्मला मल्टिप्लाय केलेलं आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला डेफिनेशन घेता येईल. पण डेफिनेशन कशाची असेल, ती जिओमेट्रिक प्रोग्रेशन आहे. ते आपल्या चॅप्टरचं नाव आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन. आणि ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन करून जो सिक्वेन्स तयार होतो, म्हणजे काय, इन सिक्वेन्स द नेक्स्ट टर्म इज ऑब्टेन्ड बाय मल्टिप्लाइंग प्रिव्हियस टर्म बाय पर्टिक्युलर नंबर. ओके, म्हणजे या ठिकाणी काय सांगणार, अगोदरच्या टर्मला एका ठराविक नंबरचे जर आपण गुणाकार केला तर आपल्याला नवी पुढची टर्म काय होते, मिळते. अशा टाईपचा जो सिक्वेन्स असेल त्या सिक्वेन्सलाच काय म्हणायचं, जिओमेट्रिक प्रोग्रेशन. ओके, पण या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे. आणि अरिथमेटिक प्रोग्रेशन केव्हा होतं, त्यामध्ये काय करावं लागते, आपल्याला एक टर्म काय करावं लागते, ॲड करावं लागते. आणि जिओमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये मल्टिप्लाय करावं लागते. तर आपल्याला जिओमेट्रिक प्रोग्रेशन जो भाग आहे, ओके, या ठिकाणी जिओमेट्रिक प्रोग्रेशन
म्हणजे आपल्याला या ठिकाणी तर हा जो भाग आहे हा आपल्याला भाग यावर्षी शिकण्यामध्ये नाही आहे. आपल्याला फक्त कोणता भाग शिकायचा आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन, म्हणजे फक्त ॲडिशनवाले, त्यामध्ये मल्टिप्लिकेशनचे एक्झाम्पल नसणार आहे. हे फक्त तुम्हाला जस्ट माहीत राहण्यासाठी हे आपल्याला पाहिलेलं आहे. चला मित्रांनो, यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 3.1 पाहणार आहोत. परंतु प्रॅक्टिस सेट 3.1 पाहण्याच्या अगोदर आपल्याला 3.1 ही कोणत्या टॉपिकवर डिपेंड आहे त्याचं आपल्याला रिव्हिजन करावं लागेल. तर या ठिकाणी आपल्याला काय माहीत पाहिजे पहा, की अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये जो सिक्वेन्स असतो तो सिक्वेन्समध्ये त्यांचा जो सिक्वेन्समधला डिफरन्स असतो, ओके, हा काय असतो, कॉन्स्टंट असतो. आणि जर डिफरन्स कॉन्स्टंट असेल सिक्वेन्समध्ये तर त्यालाच काय म्हणतात, अरिथमेटिक प्रोग्रेशन. नंतर अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये या ठिकाणी डिफरन्स हा काय असतो, कॉन्स्टंट असतो अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये. ओके, सिक्वेन्सबरोबर आपण सांगितलं की तो अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये असतो. परंतु अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये काय सांगायचं, अरिथमेटिक प्रोग्रेशन केव्हा होतं, तर त्यामध्ये काय असेल, डिफरन्स सेम असेल तर काय असतं, डिफरन्स कॉन्स्टंट असेल तर त्यावेळेस ते काय असेल, अरिथमेटिक प्रोग्रेशन असेल. आणि तो डिफरन्स हा कोणत्या लेटरनं दाखवतात, तो लेटर डी या लेटरनं दाखवतात. तर या ठिकाणी आपण हे दोन डिफरन्स या ठिकाणी पाहिलेले आहेत. यानंतर थर्ड पानावर आपण द डिफरन्स, जो डिफरन्सची व्हॅल्यू असते डीची व्हॅल्यू पॉझिटिव्हमध्ये असेल, निगेटिव्हमध्ये असेल किंवा ती झिरोसुद्धा असेल. ओके, यानंतर आपण फोर्थ पानावर आहोत. तर या ठिकाणी आपल्याला काही वेळेस काय दिलेलं असेल, फर्स्ट टर्म दिलेली असेल आणि डिफरन्स डी दिलेला असेल. फर्स्ट टर्म म्हणजे ए दिलेला असेल किंवा त्याला आपण T1 सुद्धा म्हणतो फर्स्ट टर्मला. म्हणजे फर्स्ट टर्म दिलेली आहे आपल्याला आणि डिफरन्स दिलेला आहे आणि त्यावरून आपल्याला विचारलं असेल की राईट अरिथमेटिक प्रोग्रेशन किंवा सिक्वेन्स लिहा. हे त्या ठिकाणी तो कशा प्रकारे करता येईल, तर आपल्याला काय करायचं आहे, ए म्हणजे फर्स्ट टर्म आहे. मग फर्स्ट टर्ममध्ये जर आपण डी ॲड केला, कॉमन डिफरन्स ॲड केला तर आपल्याला काय मिळणार, सेकंड टर्म मिळणार आहे. पुन्हा सेकंड टर्ममध्ये जर आपण डी ॲड केला तर पुन्हा काय मिळणार, थर्ड टर्म मिळणार. थर्ड टर्ममध्ये जर पुन्हा आणखी डी ॲड केला तर फोर्थ टर्म. तर अशा प्रकारे आपल्याला काय मिळत जाणार आहे, त्या ठिकाणी सिक्वेन्स मिळत जाणार आहे. तो सिक्वेन्स म्हणजेच काय असणार आहे, त्या ठिकाणी डिफरन्स हा कॉन्स्टंट आहे, म्हणजे तेच काय असणार आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन. तर यावरती आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट, आता जे आपण हे 4 पॉईंट पाहिलेले आहेत, या 4 पॉईंटवरती आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट नंबर 3.1 या ठिकाणी आता पाहायची आहे. चला मित्रांनो, यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये आपल्याला फर्स्ट क्वेश्चन नंबर पाहायचा आहे. तर फर्स्ट क्वेश्चन पहा काय दिलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर ए अरिथमेटिक प्रोग्रेशन. AP म्हटलेलं आहे, AP म्हणजेच अरिथमेटिक प्रोग्रेशन. ओके, तर आपल्याला या ठिकाणी काही सिक्वेन्सचे एक्झाम्पल दिलेले आहेत, 8 एक्झाम्पल आहेत फर्स्ट क्वेश्चनमध्ये. आणि ते काय म्हटलेलं आपल्याला, तो जो सिक्वेन्स आहे तो काय आहे का, अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे काय म्हटलं आहे. आणखी पुढे क्वेश्चन काय दिलेलं आहे, इफ दे आर अरिथमेटिक प्रोग्रेशन, जर ते अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये असतील, फाइंड द कॉमन डिफरन्स. तर त्यावरून आपल्याला काय फाइंड करायचं आहे, कॉमन डिफरन्स फाइंड करायचा आहे. क्वेश्चन एकदम सिंपल आहे. अशा टाईपचं एक्झाम्पल आपल्याला एक्झाममध्ये 1 मार्कसाठी विचारलं जाऊ शकतं. ओके, तर या ठिकाणी पहा सिंपल एक्झाम्पल आहे, आपल्याला याच्यामध्ये काही सुद्धा अवघड नाही. तर पहा या ठिकाणी सुरुवातीला आपण काय करणार, हा सिक्वेन्स आहे, म्हणजे सिक्वेन्समध्ये टर्म जे असतात त्याला आपण काय म्हणतो, T1 T2 T3 T4. तर त्या टाईपमध्ये आपण या टर्म्सला काय करणार आहोत, त्या टाईपमध्ये लिहून घेणार आहोत. म्हणजे सुरुवातीला काय घेणार, फर्स्ट टर्म म्हणजेच काय आहे पहा, आपण हे एक्झाम्पल अगोदरच पाहिलं होतं, त्या टाईपमध्ये आहे. T1 आहे 2, नंतर T2 हा किती आहे, सेकंड टर्म म्हणजेच काय आहे 4 आहे. नंतर T3 म्हणजेच काय आहे 6 आहे. आणि यानंतर काय आहे T4 म्हणजेच किती आहे, तो 8 आहे. तर या ठिकाणी आपल्याला हे टर्म दिलेले आहे. आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन डेफिनेशन काय पाहिली होती, इन सिक्वेन्स द डिफरन्स बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट. जर त्या 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म म्हणजे क्रमागत जे 2 संख्या आहेत त्यांच्यामधला जर डिफरन्स कॉन्स्टंट असेल तर ते काय असतो, तो जो सिक्वेन्स आहे तोच काय असतो, अरिथमेटिक प्रोग्रेशन असतो. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी यावरून डिफरन्स फाइंड करावं लागेल. मग डिफरन्स आपण कशा प्रकारे फाइंड करतो, तर आपण डिफरन्स माहीत आहे आपल्याला, D इज इक्वल टू काय करतो, जो बिगर आहे त्यातून स्मॉलर मायनस करतो, म्हणजे नेक्स्ट टर्ममधून म्हणजे T2 मायनस T1. ओके, नेहमी डिफरन्स करताना नेक्स्ट टर्ममधून फर्स्ट टर्म ही मायनस करायची आहे. म्हणजे T2 किती आहे या ठिकाणी 4 आहे, मायनस T1 2, दॅट इज काय आलं आन्सर 2 आला. ओके, डिफरन्स काय आला 2. यानंतर नेक्स्ट डिफरन्स करू, हे आपल्याला सर्व डिफरन्स चेक करायचे असतात आणि प्रत्येक ठिकाणी पाहायचं की हे डिफरन्स काय येतात, ते सर्व ठिकाणी सेम येतात का डिफरंट आहेत हे पाहायचं असतं. यानंतर आपण काय करणार, T3 मायनस T2. मग T3 किती आहे, T3 म्हणजे 6 आहे, मायनस T2 म्हणजेच 4 आहे, म्हणजेच किती आला डिफरन्स 2 आला. नेक्स्ट आपण नेक्स्ट टर्ममधला आपण डिफरन्स चेक करणार आहोत, म्हणजे T4 मायनस T3. या ठिकाणी T4 मायनस T3 म्हणजे 8 मायनस 6 म्हणजेच काय आले 2. तर या ठिकाणी पहा सर्व ठिकाणी डिफरन्स काय आहे, या ठिकाणी डिफरन्स कॉन्स्टंट आहे. म्हणजे या ठिकाणी काय म्हणता येईल, हिअर द डिफरन्स D इज इक्वल टू 2 इज कॉन्स्टंट. या ठिकाणी काय आहे, हा डिफरन्स D जो आहे म्हणजेच इज इक्वल टू 2 हा काय आहे, कॉन्स्टंट आहे. देअरफॉर द सिक्वेन्स इज AP. तर हा सिक्वेन्स जो आहे हा काय आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे आणि त्यामध्ये डिफरन्स किती आहे, देअरफॉर कॉमन डिफरन्स आपल्याला विचारला आहे. देअरफॉर कॉमन डिफरन्स किती आहे ते सुद्धा विचारलं आहे आपल्याला. देअरफॉर कॉमन डिफरन्स इज इक्वल टू
2. ओके, तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे काय करायचं, सिम्पल एक्झाम्पल आहे, फक्त आपल्याला कॉमन डिफरन्स काढायचे. डिफरन्स जर इक्वल असेल सर्व ठिकाणी तर ते आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन, आणि जर नसेल तर अरिथमेटिक प्रोग्रेशन नाही आणि त्यावर आपल्याला डिफरन्सची व्हॅल्यू लिहायची. तर आपण या ठिकाणी ऑलरेडी काढलंच आहे, डिफरन्स सर्व ठिकाणी 2 आहे, म्हणजे डिफरन्सची व्हॅल्यू काय झाली 2 आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत एक्झाम्पल नंबर सेकंड. एक्झाम्पल नंबर सेकंडमध्ये 2, 5/2, 3, 7/2. आता या ठिकाणी आपल्याला बुकमध्ये थोडंसं करेक्शन आहे. बुकमध्ये आपल्याला या ठिकाणी 7/3 दिलेलं आहे, परंतु या ठिकाणी काय पाहिजे, 7/2 हे पाहिजे. बुकमध्ये आपल्याला या ठिकाणी 3 दिलेलं आहे, आपल्याला 2 घ्यायचं आहे. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल राईट T1, T2, T3. ओके, T1, 2, T2 दॅट इज 5/2. नेक्स्ट T3 मीन्स 3 अँड T4 मीन्स 7/2. नेक्स्ट फाइंड आउट डिफरन्स, दॅट इज कॉमन डिफरन्स मीन्स D. ओके, T2 मायनस T1, आणि हा डिफरन्स कसा करणार, नेक्स्ट टर्ममधून फर्स्ट टर्म मायनस करा, मीन्स 5/2 मायनस फर्स्ट टर्म 2. या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 5 डिवाइड बाय खाली काही नाही म्हणजे 1 घ्या. 5 1 जा 5, दिस मायनस साईन, 2 2 जा 4, डिवाइड बाय डिनॉमिनेटर 2 1 जा 2, नेक्स्ट 1/2. या ठिकाणी सबट्रॅक्शन काय येईल, 5 - 4 1 मीन्स 1/2. नेक्स्ट डिफरन्स. ओके, मीन्स T3 मायनस T2, T3 मायनस T2. T3 value of T3 that is 3 minus T2 value of T2 that is 5/2. Write down cross multiplication. 3 2 जा 6 minus 5 1 जा 5, divide by denominator 2. Write down subtraction. 6 minus 5 that is 1/2. तर या ठिकाणी आपल्याला हा सुद्धा डिफरन्स 1/2 मिळाले. आता लास्ट डिफरन्स पाहूया. या ठिकाणी काय डिफरन्स, T4 मायनस T3. म्हणजेच आपल्याला काय मिळेल पहा, T4 किती आहे 7/2 मायनस T3 दॅट इज 3, म्हणजेच 7 1 जा 7 मायनस 2 3 जा 6, डिनॉमिनेटर 2, 7 - 6 दॅट इज 1/2. तर या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, हिअर द डिफरन्स D इज कॉन्स्टंट. ओके, हिअर या ठिकाणी सांगता येईल, हिअर द डिफरन्स सर्व ठिकाणी कसं आहे, डिफरन्स D इज इक्वल टू 1/2 इज कॉन्स्टंट. हा काय आहे, कॉन्स्टंट आहे. देअरफॉर काय सांगणार या ठिकाणी, देअरफॉर द गिवन सिक्वेन्स किंवा द गिवन सिक्वेन्स, देअरफॉर द सिक्वेन्स इज अँड AP. तर हे काय आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. करता येईल, सिम्पल एक्झाम्पल आहे. आपल्याला फक्त डिफरन्स काढायचा आहे आणि या ठिकाणी शेवटी डिफरन्स किती आहे ते सुद्धा लिहायचं आहे. या ठिकाणी आपल्याला डिफरन्स लिहायचं राहिला. देअरफॉर या ठिकाणी कॉमन डिफरन्स लिहूया. देअरफॉर कॉमन डिफरन्स. ओके, काय मिळालं आपल्याला, देअरफॉर कॉमन डिफरन्स म्हणजेच D इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 1/2. तर आपल्याला हे कॉमन डिफरन्स या ठिकाणी लिहायचा होता. ओके, अशा प्रकारे एक्झाम्पल सेकंड या ठिकाणी झालेला आहे. चला, तर यानंतर पाहणार आपण थर्ड एक्झाम्पल फ्रॉम क्वेश्चन नंबर फर्स्ट. या ठिकाणी सुरुवातीला सेम आपण आपल्या अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का ते चेक करायचं आणि कॉमन डिफरन्स या ठिकाणी लिहायचं आहे. तर अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का नाही हे पाहण्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल, या ठिकाणी T1 मायनस 10, T2 मायनस 6, T3 दॅट इज मायनस 2 अँड T4 दॅट इज 2. तर या ठिकाणी आपण ह्या टर्म्स लिहिल्यात, यावर आपण कॉमन डिफरन्स फाइंड करणार. म्हणजेच D इज इक्वल टू T2 मायनस T1 मीन्स T2 मायनस 6 minus and T1 value of T1 that is minus 10 means we have to write that value in bracket. Next is minus 6 minus plus 10. आता या ठिकाणी एक प्लस आहे एक मायनस आहे, बिगरमधून स्मॉलर मायनस करा म्हणजेच काय येईल, 10मधून 6 मायनस करा म्हणजेच 4 आणि बिगर नंबर साईन दॅट इज प्लस साईन. ओके, मीन्स प्लस 4. नेक्स्ट D इज इक्वल टू T3 मायनस T2. T3मधून T2 मायनस करा, व्हॅल्यू ऑफ T3 दॅट इज -2 minus this minus sign, value of T2 that is -6 means we have to write in bracket. Okay, then -2 as it is, minus plus and 6, minus 1 plus a bigger mधून smaller minus करा means 6 minus 2 that is 4 and bigger number sign that is plus 4. Next last difference, then T4 minus T3, value of T4 that is 2 minus काय येईल, value of here minus 2. Okay, 2 minus plus 2 that is plus 2 means 4 that is plus 4. Okay, तर या ठिकाणी पुन्हा कॉमन डिफरन्स कसा आलेला आहे पहा, हिअर द कॉमन डिफरन्स D is 4 is constant. Okay, therefore here the common difference, here the difference D is equal to 4 is constant. या ठिकाणी डिफरन्स काय मिळाला आहे आपल्याला, कॉन्स्टंट मिळालेला आहे. therefore the sequence
इज अरिथमेटिक प्रोग्रेशन. कॉमन डिफरन्स या ठिकाणी कॉमन डिफरन्सला सी डी लिहिले तरी चालेल. कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू व्हॉट इज कॉमन डिफरन्स डी, दॅट इज 4. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल नंबर 3 या ठिकाणी पूर्ण करता येईल. यानंतर एक्झाम्पल नंबर 4 पहा. सुरुवातीला राईट डाऊन फर्स्ट वन T1 T2. T1 0.3, नेक्स्ट T2 0.33 अँड T3. ओके, या ठिकाणी आपल्याला फक्त 3 व्हॅल्यू दिलेल्या आहेत. ओके, तर या ठिकाणी आपण सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला बुकमध्ये पहा या ठिकाणी 0.033 असं दिलेलं, तर आपल्याला त्या ठिकाणी 0.33 अशा प्रकारे घेऊन ते सॉल्व करायचं आहे. ओके, तर या ठिकाणी सुरुवातीला डिफरन्स काढूया. डिफरन्स काय करणार, T2 मायनस T1, म्हणजेच या ठिकाणी सबट्रॅक्शन कोणाची करणार, 0.33 मायनस या ठिकाणी 0.3. आता हे जर या ठिकाणी नाही लक्षात आलं तर या ठिकाणी मी हे सॉल्व करतो. 0.33 मायनस 0.3 म्हणजे काय आलं रे या ठिकाणी 3 मायनस 3 0, पॉईंट खाली पॉईंट घेता येईल अँड 0 म्हणजे आन्सर काय आलं 0.03. तर हे झालं फर्स्ट डिफरन्ससाठी. यानंतर नेक्स्ट डिफरन्स पाहू. डी इज इक्वल टू काय, T3 मायनस T2. T3 किती आहे, T3 म्हणजे या ठिकाणी 0.333 मायनस या ठिकाणी 0.33 इज इक्वल टू, हे पण सबट्रॅक्शन आपण या ठिकाणी करू. 0.333 मायनस 0.33, तर काय मिळेल पहा, हे 3 आहे तसेच 0, 3 मायनस 3 0 पॉईंट आणि पुन्हा 0, म्हणजे या ठिकाणी पहा ॲन्सर काय आलेलं आहे 0.003. म्हणजे पहा या ठिकाणी दोनही कॉमन डिफरन्स सेम आहेत का ते पाहायचे आपल्याला. या ठिकाणी 0.03 होते, या ठिकाणी 0.003 आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, हिअर डिफरन्स डी इज नॉट कॉन्स्टंट. या ठिकाणी डिफरन्स जो आहे म्हणजेच काय, डिफरंट इज नॉट कॉन्स्टंट. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, डीची जी व्हॅल्यू आहे ती या ठिकाणी आपल्याला घेता येणार नाही, कारण ही काय नाही, कॉन्स्टंट नाही. म्हणजेच या ठिकाणी काय सांगता येईल, देअरफॉर द सिक्वेन्स इज नॉट अरिथमेटिक प्रोग्रेशन. आणि आपल्याला आता डिफरन्सची व्हॅल्यू तर लिहिता येणार नाही, कारण ते डिफरन्स वेगळं आहे. आणि आपल्याला काय सांगितलं, जर अरिथमेटिक प्रोग्रेशन असेल तर त्या ठिकाणी काय लिहायचं आपल्याला, डिफरन्स किती आहे तो लिहायचं आहे. आता या ठिकाणी अरिथमेटिक प्रोग्रेशन नाही म्हटल्यानंतर आपल्याला डिफरन्स लिहिण्याची काही गरज नाही. तर या ठिकाणी एक्झाम्पल नंबर 4 हे या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. नाउ लेट्स सी एक्झाम्पल नंबर 5. फर्स्ट ऑफ ऑल राईट T1 T2 T3. T1 दॅट इज 0, नेक्स्ट T2 minus 4, T3 minus 8 and write down T4 that is minus 12. First of all find out the difference. Difference means D is equal to T2 minus T1. Value of T2 minus 4, then minus sign, this minus sign and then 0. ओके, -4 -0, आता 0 मायनस असो प्लस असो या 4ला काही फरक पडणार नाही. म्हणजेच काय, या ठिकाणी हे -4 आहे तसे या ठिकाणी राहतील. यानंतर नेक्स्ट डी पाहूया. नेक्स्ट डी मीन्स T3 minus T2. T3 value of T3 that is -8, this minus sign and then second T2 that is -4, that is -8 and minus +4, then value of बिगर मायनस स्मॉलर. या ठिकाणी एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे, बिगरमधून स्मॉलर मायनस करा आणि बिगर नंबरचं साईन. यानंतर लास्ट डिफरन्स पहा, D इज इक्वल टू T4 minus T3, value of T4 that is -12, this minus sign, value of T3 that is -8, means this -12 as it is minus plus and 8, म्हणजेच काय, बिगरमधून स्मॉलर मायनस करा दॅट इज -4. तर या ठिकाणी डिफरन्स काय मिळाला आपल्याला, सेम मिळाला. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सेंटेन्स काय लिहिता येईल, देअरफॉर हिअर डिफरन्स किंवा D इज इक्वल टू -4 इज कॉन्स्टंट. ओके, या ठिकाणी हे काय आहे, कॉन्स्टंट आहे. देअरफॉर the sequence is arithmetic progression and common difference means D and common difference आपल्याला लिहायचं प्रत्येक ठिकाणी. common difference is equal to how much, -4. तर अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल नंबर 5 या ठिकाणी कंप्लीट करता येईल. यानंतर एक्झाम्पल नंबर 6 सेम. आता फर्स्ट क्वेश्चन आपल्या सर्व एकाच प्रकारे आहे, त्यामुळे यामध्ये आपल्याला टाईम वेस्ट करण्याची काही गरज नाही. या ठिकाणी T2 -1/5. ओके, नेक्स्ट T3 ऑल्सो -1/5. सर्व सेमच आहेत. तर या ठिकाणी आपल्याला डिफरन्स सेम येतो का ते पाहायचे. तर पहा या ठिकाणी सुरुवातीला आपण घेऊया D इज इक्वल टू T2 minus T1.
T2 व्हॅल्यू ऑफ T2 -1/5 मायनस या ठिकाणी पुन्हा काय येणार आहे ब्रॅकेटमध्ये पुन्हा T1ला मायनस साईन आहे म्हणजे -1/5 या ठिकाणी इज इक्वल टू घेऊ हे -1/5 ॲज इट इज या ठिकाणी मायनस मायनस +1/5 परंतु हे +1/5 -1/5 म्हणजेच काय मिळणार आपल्याला 0. ओके म्हणजेच आपण काय घेणार D इज इक्वल टू नेक्स्ट टर्म T3 मायनस T2 T3 -1/5 आहे हे मायनस साईन आणि T2 व्हॅल्यू ऑफ T2 दॅट इज -1/5 याला सॉल्व करा पहा या ठिकाणी काय आहे या ठिकाणी मी सॉल्व करतो -1/5 ॲज इट इज मायनस मायनस +1/5 +1/5 -1/5 दॅट इज 0 म्हणजे या ठिकाणी डिफरन्स पहा या ठिकाणी डिफरन्स 0 आहे या ठिकाणी सुद्धा डिफरन्स 0 आहे म्हणजेच या ठिकाणी सिंटेक्स काय लिहिणार हिअर द डिफरन्स डिफरन्स म्हणजेच काय आहे डिफरन्स D इज इक्वल टू 0 इज कॉन्स्टंट आणि हा काय आहे कॉन्स्टंट आहे देअरफॉर तर आपण काय सांगणार देअरफॉर द सिक्वेन्स गिवन सिक्वेन्स देअरफॉर द सिक्वेन्स इज अरिथमेटिक प्रोग्रेशन तर हा सिक्वेन्स काय आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे आणि या ठिकाणी आपल्याला कॉमन डिफरन्स लिहायचा आहे कॉमन डिफरन्स काय आहे कॉमन डिफरन्स इज इक्वल टू कॉमन डिफरन्स मीन्स D value of D that is 0. Okay, that was example number 6. Let's see example number 7 from question number first of all write T1 value of T1 that is 3. Next T2 value of T2 means 3 plus under root 2. Next T3 means 3 plus 2 under root 2 and write down for T4 that is 3 plus 3 under root 2. अशा प्रकारे आपल्याला हे व्हॅल्यू दिले आहेत यावर आपण डिफरन्स फाइंड करणार आहोत डिफरन्स म्हणजेच काय आपल्याला येईल पहा सुरुवातीला डिफरन्स D इज इक्वल टू T2 मायनस T1 T2 दॅट इज 3 प्लस अंडर रूट 2 मायनस देन 3 या ठिकाणी पहा 3 - 3 म्हणजेच काय मिळणार आहे आपल्याला हे दोन कॅन्सल होतील 3 - 3 0 म्हणजे राहिले काय अंडर रूट 2 ओके तर या ठिकाणी सिम्पली आपल्याला अंडर रूट 2 मिळाले आहेत सिम्पल एक्झाम्पल आहे यामध्ये अवघड घेण्याची काही गरज नाही या ठिकाणी ओके नेक्स्ट सेकंड डिफरन्स D इज इक्वल टू नेक्स्ट T3 मायनस T2 व्हॅल्यू ऑफ T3 दॅट इज हिअर 3 प्लस 2 अंडर रूट 2 मायनस आता या ठिकाणी आपण एकच टर्म होती T1 म्हणून आपण या ठिकाणी ब्रॅकेट घेतलं नव्हतं या ठिकाणी तर आपल्याला या ठिकाणी आता ब्रॅकेट घ्यावं लागेल कारण T2 हे दोन टर्म आहेत म्हणजे 3 प्लस अंडर रूट 2 तर या ठिकाणी आपण याला सॉल्व करणार आहोत म्हणजेच काय मिळेल पहा 3 प्लस 2 अंडर रूट 2 मायनस 3 मायनस अंडर रूट 2 तर या ठिकाणी 3 - 3 हे कॅन्सल होतील यानंतर काय राहिले या ठिकाणी पहा हे 2 अंडर रूट 2 म्हणजे 2 अंडर रूट 2 मायनस अंडर रूट 2 म्हणजे या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे घेता येईल हे ओके मी एक स्टेप वाढवतो या ठिकाणी तर या दोघांमध्ये कॉमन काय निघेल अंडर रूट 2 हे कॉमन निघेल म्हणजे राहिले काय 2 मायनस या ठिकाणी काही नाही म्हणजे काय असेल 1 म्हणजेच काय मिळालं या ठिकाणी 2 - 1 दॅट इज 1 म्हणजे राहिले काय अंडर रूट 2 तर या ठिकाणी सुद्धा अंडर रूट 2 मिळाले यानंतर आपण नेक्स्ट पाहू D इज इक्वल टू या ठिकाणी काय मिळेल पहा T3 मायनस T4 या ठिकाणी काय घेणार T4 मायनस T3 मग T4 किती आहे या ठिकाणी T4 आहे या ठिकाणी 3 प्लस 3 अंडर रूट 2 यामधून मायनस करायला T3 पण T3 हे दोन टर्म आहेत मग ब्रॅकेट यूज करू म्हणजेच 3 प्लस 2 अंडर रूट 2 तर या ठिकाणी मायनसने मल्टिप्लाय करून घ्या 3 प्लस 3 अंडर रूट 2 या ठिकाणी मायनसने 3ला मल्टिप्लाय केलं मायनसने प्लसला मल्टिप्लाय केलं तर -2 अंडर रूट 2 नेक्स्ट 3 - 3 कॅन्सल होणार आहे आणि 3 - 2 अंडर रूट 2 कॉमन निघेल ह्या दोघांमध्ये म्हणजेच मग आपल्याला काय सांगता येईल काय शिल्लक राहील या ठिकाणी आपण एक स्टेप वाढवली तरी चालेल या ठिकाणी एक स्टेप वाढली तरी ठीक आहे 3 या ठिकाणी अंडर रूट 2 आणि अंडर रूट 2 पण यामध्ये अंडर रूट 2 आपण कॉमन घेऊ म्हणजे राहिले काय मग या ठिकाणी 3 मायनस या ठिकाणी राहिले 2 हे मायनस साईन 2साठी आहे म्हणजेच आपल्याला काय मिळेल अंडर रूट 2 कारण 3 - 2 काय होणार आहे 1 म्हणजे राहिले काय अंडर रूट 2 तर या ठिकाणी हे अंडर रूट 2 या ठिकाणी अंडर रूट 2 म्हणजे सर्व ठिकाणी अंडर रूट 2 हे काय आहे कॉन्स्टंट आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय घेता येईल देअरफॉर या ठिकाणी घेता येईल हिअर द D इज इक्वल टू अंडर रूट 2 इज कॉन्स्टंट म्हणजेच काय आहे D म्हणजेच काय कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट देअरफॉर द सिक्वेन्स इज AP
तर हा काय आहे मग अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आहे तो सिक्वेन्स. देअरफॉर कॉमन डिफरन्स, मग आपल्याला कॉमन डिफरन्स लिहायचा आहे. देअरफॉर कॉमन डिफरन्स इज इक्वल टू √2. कॉमन डिफरन्स म्हणजेच काय डी. तर अशा प्रकारे आपलं एक्झाम्पल नंबर 7 हे या ठिकाणी पूर्ण करता येईल. या ठिकाणी 1-2 स्टेप थोडे जास्त होतील, ज्याला लक्षात येईल त्याने डायरेक्ट केलं तरी चालेल, परंतु ज्याला लक्षात येणार तरी स्टेप्स करून सॉल्व्ह केलं तरी चालेल. चला तर यानंतर आपण लास्ट एक्झाम्पल पाहू फ्रॉम क्वेश्चन नंबर फर्स्ट. ओके राईट. फर्स्ट ऑफ ऑल राईट T1, T2, T3 मीन्स T1 इज इक्वल टू 127, T2 दॅट इज 132 अँड T3 137. First of all find out difference, that is T2 minus T1 means T2 132 minus 127, that is what is subtraction difference, that is 5. Okay, 132 मधून 127 मायनस केलं तर 5 राहतील. नेक्स्ट डिफरन्स दॅट इज T3 minus T2. T3 137 minus T2 132. 32 minus 37 minus 32, that is difference 5. म्हणजे या ठिकाणी सुद्धा काय सांगता येईल. देअरफॉर हिअर द डिफरन्स डी इज इक्वल टू 5 इज कॉन्स्टंट. या ठिकाणी डिफरन्स जो आहे तो काय आहे इज कॉन्स्टंट म्हणता येईल. देअरफॉर सिक्वेन्स इज अरिथमेटिक प्रोग्रेशन. जे हे सिक्वेन्स दिलेला आहे हा काय आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. देअरफॉर कॉमन डिफरन्स घ्यायचा आपल्याला. कॉमन डिफरन्स काय मिळालेला आहे या ठिकाणी पहा. देअरफॉर द कॉमन डिफरन्स दॅट इज डी इज इक्वल टू 5. तर अशा प्रकारे आपल्या क्वेश्चन नंबर फर्स्ट या ठिकाणी आपण कंप्लीट केलेलं आहे. पूर्ण कंप्लीट क्वेश्चन नंबर फर्स्ट हा आपल्याला सिम्पल आहे. यामध्ये फर्स्ट मार्क्सवरती आपल्याला एक्झाम्पल हे विचारले जाऊ शकतात. एकदा क्वेश्चन नंबर सेकंड पहा काय दिलेलं आहे. राईट अँड अरिथमेटिक प्रोग्रेशन. आपल्याला काय लिहायचं आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. आणि आपल्याला दिलेलं काय हुज फर्स्ट टर्म इज ए अँड कॉमन डिफरन्स डी इन ईच ऑफ द फॉलोइंग. आणि आपल्याला काही एक्झाम्पल दिले आहेत. 6 एक्झाम्पल आहेत क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये. आणि त्यामध्ये आपल्याला ए म्हणजे फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स म्हणजे डी हे दिलेले आहेत. आणि यावर आपल्याला काय पाहिजे आहे राईट अँड अरिथमेटिक प्रोग्रेशन. आणि यावर आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन हे या ठिकाणी लिहायचे आहे. म्हणजे आपल्याला सिक्वेन्स तयार करायचा आहे. तर आपल्याला सुरुवातीला ए म्हणजेच काय असते फर्स्ट टर्म असते. म्हणजे ज्या फर्स्ट टर्मला आपण काय म्हणतो या ठिकाणी आपल्याला सिक्वेन्स तयार करायचा आहे. सिम्पल एक्झाम्पल आहे पहा या ठिकाणी कशा पद्धतीने करता येईल. तर आपल्याला या ठिकाणी माहिती आहे ए म्हणजेच काय असते फर्स्ट टर्म. यालाच आपण फर्स्ट टर्म म्हणतो कारण आपल्याला दिलेलं पण आहे. म्हणजे ते काय असतो T1 म्हणजे T1ची व्हॅल्यू काय घेणार 10. तर आपल्याला सिक्वेन्समधले T1 म्हणजे फर्स्ट टर्म आपल्याला या ठिकाणी 10 मिळाले आहे. नंतर T1 झाल्यानंतर आपण T2 काढणार. पण T2 कशा प्रकारे काढणार. जो पहिला आहे म्हणजे T1 आहे या T1मध्ये किती ॲड करणार तर डिफरन्स ॲड करणार. जर डिफरन्स ॲड केला T1मध्ये मग T1 किती आहे 10 आहे. ह्या 10मध्ये किती ॲड करणार डिफरन्स किती आहे 5. म्हणजे T2 काय मिळालं आपल्याला 10 + 5 दॅट इज 15. सिम्पल आहे. आपल्याला फक्त काय करायचं असतो जी फर्स्ट टर्म आहे त्या फर्स्ट टर्ममध्ये डिफरन्स ॲड करायचा म्हणजे सेकंड टर्म मिळेल. सेकंड टर्ममध्ये पुन्हा डिफरन्स ॲड करायचा थर्ड टर्म मिळेल. थर्ड टर्ममध्ये पुन्हा डिफरन्स ॲड करायचा आपल्याला फोर्थ टर्म मिळेल. तर अशा प्रकारे फक्त डिफरन्स ॲड करत जायचे आहेत आपल्याला. ओके तर आपल्याला ही T2 मिळाली. आता T3 काढायची आहे. मग T3 कशा प्रकारे काढणार तर T3च्या अगोदर कोण आहे T2 आहे. मग ह्या T2मध्ये आपण किती ॲड करणार हा डिफरन्स ॲड करणार. म्हणजे T2 म्हणजेच किती तर या ठिकाणी मी फॉर्म्युला लिहितो T2 + D. पहा T1मध्ये आपण डी ॲड केला T2 मिळाले. T2मध्ये आपण डी ॲड करा T3 मिळालं. म्हणजे T2 किती आहे या ठिकाणी 15 + डीची व्हॅल्यू काय आहे 5 म्हणजेच किती आले 20. यानंतर T4 काढू. आपल्याला या ठिकाणी सिक्वेन्स काढताना आपण 4 टर्म काढणार आहोत. ओके यानंतर T3 मग T4 काढण्यासाठी काय करणार T4च्या अगोदर कोण आहे T3 आणि तो किती आहे 20. मग T3मध्ये किती ॲड करणार आपण जो डी आहे डिफरन्स तो ॲड करणार म्हणजे 20 + 5 म्हणजेच काय झाले 25. देअरफॉर AP इज तर अरिथमेटिक प्रोग्रेशन काय येईल आपल्याला. देअरफॉर AP इज काय मिळेल आपल्याला सुरुवातीला ए म्हणजे T1 10 नेक्स्ट T2 दॅट इज 15 नेक्स्ट T3 म्हणजे 20 अँड T4 दॅट इज 25. हे आपल्याला अशाच प्रकारे काय करता येईल कॅल्क्युलेट करता येईल. तर हा झाला काय अरिथमेटिक प्रोग्रेशन. यानंतर एक्झाम्पल नंबर सेकंड. या ठिकाणी पहा सुरुवातीला ए म्हणजेच काय असते फर्स्ट टर्म असते म्हणजेच T1 दॅट इज -3. या ठिकाणी आपल्याला फर्स्ट टर्म ए म्हणजे फर्स्ट टर्म म्हणजे आपल्याला T1ची व्हॅल्यू मिळेल. यानंतर T2 काढणार. T2 कशा प्रकारे काढणार T1मध्ये ॲड करायचा. काय ॲड करायचा आहे डिफरन्स ॲड करा. मग T1ची व्हॅल्यू काय आहे पहा या ठिकाणी T1 -3 त्यामध्ये प्लस करा काय डिफरन्स 0 आहे. मग 0 तर ॲड होणार नाहीत म्हणजे -3 आहे तसे राहतील. ही झाली T2ची व्हॅल्यू. ओके नेक्स्ट T3 ॲड करा. T3 म्हणजेच काय येईल T2मध्ये ॲड करायचे आपल्याला डी
मग T2 किती आहे, T2 या ठिकाणी आहे -3, त्यामध्ये प्लस करायचे किती 0, म्हणजे T3 किती मिळाले पुन्हा -3, कारण 0 ॲड होणार नाही, सबट्रॅक्टही होणार नाही. यानंतर T4मध्ये काय करणार, T4च्या अगोदर कोण आहे T3 आणि तो किती आहे -3, मग ह्या T3मध्ये ॲड करणार किती D, म्हणजे T3 किती आहे -3, त्यामध्ये प्लस करायचे आहे 0, म्हणजेच काय मिळाले आपल्याला -3. तर अशा प्रकारे आपल्याला T1, T2, T3, T4 हे मिळालेले आहेत. सिम्पल आहेत, फक्त आपण प्रिव्हियस टर्ममध्ये D ॲड करायचं आहे. यानंतर म्हणजेच काय मिळेल आपल्याला, देअरफॉर सिक्वेन्स काय मिळाला -3, T2 -3, T3 -3, T4 -3. ओके इज डॅश डॅश, आणि हेच काय आहे, इज द अरिथमेटिक प्रोग्रेशन, इज ॲन अरिथमेटिक प्रोग्रेशन, म्हणजे हेच काय आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. चालतं. यानंतर पण थर्ड एक्झाम्पल पाहणार आहोत. थर्ड एक्झाम्पल फ्रॉम क्वेश्चन नंबर 2. सुरुवातीला ए म्हणजेच काय असतो T1 म्हणजेच फर्स्ट टर्म, दॅट इज -7. नेक्स्ट T2, नाव वी हॅव टू फाइंड T2. हाऊ टू फाइंड, कशा प्रकारे फाइंड करणार आपण, तर फर्स्ट टर्ममध्ये किती ॲड करणार, डिफरन्स ॲड करा. मग फर्स्ट टर्म काय आहे -7, त्यामध्ये ॲड करा 1/2. तर या ठिकाणी आपल्याला मध्ये प्लस आहे, 7 रिटर्न नाही म्हणजे खाली 1 घेता येईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, -7 × 2 -14 प्लस 1/1 डिवाइड बाय या ठिकाणी काय येईल 2. आता या ठिकाणी पहा कशा प्रकारे सॉल्व करणार, इज इक्वल टू -14 + 1, बिगरमधून स्मॉलर मायनस करा, दॅट इज -13 डिवाइड बाय या ठिकाणी 2 येईल. ओके, तर या ठिकाणी फर्स्ट T2 काय आली -3/2. नेक्स्ट T3 किती आलेले आहे -13/2. मग आपल्याला T2मध्ये किती ॲड करणार, अगोदर जर T3 काढताना आपण अगोदरच्या टर्ममध्ये ॲड करणार D. मग या ठिकाणी D मिळालेला आहे. मग T2 किती आहे या ठिकाणी -13/2 प्लस D किती आहे 1/2. आता या ठिकाणी दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहे, एकदाच घेऊ, म्हणजे राहिले काय हे -13 + 1 म्हणजेच मायनस या ठिकाणी काय मिळेल पहा, बिगरमधून स्मॉलर मायनस करा, म्हणजेच आपल्याला काय घेता येईल, या ठिकाणी घेतो मी -13 + 1 म्हणजे बिगरमधून स्मॉलर मायनस करा, -12 डिवाइड बाय 2, आणि बिगर नंबरचं साईन येईल या ठिकाणी, 2 × 2 2 6 म्हणजेच काय आले -6, म्हणजे नंतर T3 काय आली -6. ओके, यानंतर T4 घ्यायचा. T4 कशा प्रकारे घेणार, जे अगोदरची टर्म आहे म्हणजे T3 त्यामध्ये किती ॲड करणार D. मग अगोदर T3 किती आहे, T3 या ठिकाणी आहे -6, त्यामध्ये ॲड किती करणार D म्हणजेच काय आहे 1/2. तर आपण या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करू, -6 × 2 दॅट इज -12 प्लस 1. ओके, 2 × 2 डिवाइड बाय 2. तर या ठिकाणी आपल्याला काय मिळाले पुन्हा -12 + 1, -12मधून 1 मायनस करा, म्हणजेच आपल्याला काय येईल -11/2. बिगरमधून स्मॉलर मायनस केले, मायनस बिगर नंबर साईन मायनस. ओके, तर या ठिकाणी आपल्याला हे मिळाले T4. या ठिकाणी आपण या ठिकाणी AP लिहूया. AP म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन, आणि अरिथमेटिक प्रोग्रेशन का आहे, तर या ठिकाणी आपण जस्ट D आहे हे सर्व ठिकाणी कॉमन टर्म किंवा पर्टिक्युलर टर्म या ठिकाणी आपण काय केलेली ॲड केलेली आहे. देअरफॉर आपल्याला काय येईल सिक्वेन्स, देअरफॉर काय सुरुवातीला T1 दॅट इज -7, नंतर काय आहे T2 -13/2, नंतर T3 दॅट इज -6, आणि T4 दॅट इज -11/2 डॅश 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 इज या ठिकाणी घेता येईल इज ॲन अरिथमेटिक प्रोग्रेशन. तर हेच काय आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. तर अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल नंबर 3 या ठिकाणी सॉल्व करता येईल. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. फर्स्ट ऑफ ऑल ए दॅट इज T1 -1.25 -1.25. नेक्स्ट T2 इज इक्वल टू T1 + D. फर्स्ट टर्ममध्ये ॲड करणार आहोत आपण D. मग फर्स्ट टर्म काय आहे -1.25 + 3. तर या ठिकाणी सबट्रॅक्शन करताना कशा प्रकारे करणार, तर मी या ठिकाणी सबट्रॅक्शन करतो. सुरुवातीला 3.00 घेतो, कारण 3च्या नंतर पॉईंट नाही, म्हणजे 1.25 मायनस करायचे आहे. तर या ठिकाणी काय करणार आपण, 10 - 5 दॅट इज 5, 9 - 2 दॅट इज 7, अँड हिअर 2 - 1 दॅट इज 1 मीन्स 1.75. तर हे काय झाले, फर्स्ट टर्मसाठी आन्सर झाले. नेक्स्ट या ठिकाणी सेकंड टर्म झाली. नेक्स्ट T3 कशा प्रकारे सॉल्व करणार, T2 + D. मग T2 किती आहे, प्लसमध्ये आहे, प्लस 1.75. यानंतर प्लस यामध्ये किती ॲड करायचे आहेत 3, म्हणजेच 3 + 1 दॅट इज 4.75. ओके, या ठिकाणी ॲडिशन आहे, म्हणजे ॲडिशन आहे तसे राहील. या ठिकाणी जर लक्षात नाही आलं तुम्ही अशा प्रकारे करू शकता. या ठिकाणी प्लसमध्ये आहे, म्हणजे हे प्लसमध्ये साईन राहील. नेक्स्ट T4
T4 कशा प्रकारे सॉल्व करणार, T3मध्ये ॲड करणार आपण D. मग T3 किती आहे, T3 या ठिकाणी 4.75 प्लस D3. तर या ठिकाणी आन्सर काय मिळेल आपल्याला, 4 + 3 दॅट इज 7.75. ओके, देअरफोर काय मिळेल, फर्स्ट टर्म -1.25, सेकंड टर्म 1.75, थर्ड टर्म 4.75 आणि फोर्थ टर्म 7.75 डॅश इज द सिक्वेन्स, सॉरी इज द अरिथमेटिक प्रोग्रेशन. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला इज अँड अरिथमेटिक प्रोग्रेशन. तर अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल नंबर 4 हे या ठिकाणी कंप्लीट करता येईल. चला यानंतर एक्झाम्पल नंबर 5 पाहणार आहोत आपण फ्रॉम क्वेश्चन नंबर 2. सो सिम्पल, ज्याप्रमाणे आपण अगोदरचे 4 एक्झाम्पल सॉल्व केले आहेत त्याप्रमाणेच ए म्हणजेच काय असणार, T1 म्हणजेच किती आहे ते 6, म्हणजे फर्स्ट टर्म 6 आले. नंतर सेकंड टर्म काढायचं आहे. सेकंड टर्म काढण्यासाठी काय करणार आपण, अगोदरच्या टर्ममध्ये D ॲड करणार, म्हणजे T1मध्ये ॲड करणार D, म्हणजेच 6 प्लस यामध्ये किती ॲड करणार, -3, म्हणजेच या ठिकाणी काय मिळेल आपल्याला, 6 + -3 दॅट इज 6 - 3 दॅट इज 3. नेक्स्ट T3 इज इक्वल टू, T3 कशा प्रकारे काढता येईल आपल्याला, T2मध्ये ॲड करा D, अगोदरच्या टर्ममध्ये आपल्याला D ॲड करायचं आहे. तर कशा प्रकारे होईल, T2 किती आहे या ठिकाणी 3 प्लस यामध्ये किती ॲड करणार, -3, म्हणजेच काय मिळेल या ठिकाणी 3 + -3 म्हणजेच काय मिळेल आपल्याला 0. यानंतर T4 काढा. T4 इज इक्वल टू काय करणार, T3मध्ये ॲड करा D. T3 किती आहे 0 प्लस त्यामध्ये ॲड करायचे आहे -3 म्हणजे D. या ठिकाणी काय मिळेल, 0 + -3 म्हणजेच काय मिळाले, -3, म्हणजे सिक्वेन्स आपल्याला काय मिळणार आहे, हा सिक्वेन्स म्हणजेच अरिथमेटिक प्रोग्रेशन. T1 किती आहे 6, T2 3, T3 या ठिकाणी 0 आणि T4 काय आलेलं आहे -3 डॅश डॅश डॅश. हे आपल्याला अशाच प्रकारे सॉल्व करता येईल आणि काय म्हणता येईल, इज ॲन अरिथमेटिक प्रोग्रेशन. आणि हा सिक्वेन्स जो आहे हाच काय आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. सिम्पल आहे, आपल्याला फक्त अगोदरच्या टर्ममध्ये D ॲड करत राहायचं. यानंतर 6 एक्झाम्पल, लास्ट एक्झाम्पल फ्रॉम क्वेश्चन नंबर 2. फर्स्ट ऑफ ऑल T1 इज इक्वल टू 19. एम इज फर्स्ट टर्म दॅट इज T1 अँड -19. देन T2 इज इक्वल टू फर्स्ट टर्ममध्ये ॲड करा D. फर्स्ट टर्म किती आहे -19, त्यामध्ये प्लस काय करायचे आहे -4, म्हणजेच -19 प्लस -4 म्हणजेच किती आले, -19 -4 दोन्ही मायनस आहे, दोघांची ॲडिशन करून त्यांना मायनस साईन द्या, म्हणजेच -24. यानंतर T3 ॲड करा. T3 काय आहे, T3 करण्यासाठी T2मध्ये ॲड करणार आपण D. मग T2 किती आहे या ठिकाणी -23 त्यामध्ये ॲड करायचं आहे D, म्हणजेच किती -4. तर हे मायनस काय होईल, प्लस मायनस काय होईल, -4 -23 -4 दॅट इज -27. या ठिकाणी हे आपल्याला थर्ड टर्म मिळालं आहे. तर आपल्याला सिक्वेन्स काय मिळेल पहा मग, देअरफोर फर्स्ट टर्म काय मिळाली -19, सेकंड टर्म -23 आणि थर्ड टर्म काय मिळाली आपल्याला -27 डॅश 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 इज ॲन अरिथमेटिक प्रोग्रेशन. आणि हे काय आहे आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन. आपल्याला 4 टर्म काढायचे असतात, या ठिकाणी मी 3 टर्म्स काढलेले आहेत. ओके, चौथी टर्म काढली तरी चालेल या ठिकाणी. तर अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन नंबर 2 हा या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. चला तर यानंतर आपण क्वेश्चन नंबर 3 म्हणजे हा लास्ट क्वेश्चन आहे फ्रॉम प्रॅक्टिस सेट 3.1मध्ये. पहा काय सांगितलेलं, फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर ईच ऑफ द AP. तर आपल्याला हे जे एक्झाम्पल दिले आहेत 4 एक्झाम्पल आहेत क्वेश्चन नंबर 3मध्ये आणि हे सर्व काय आहेत म्हटले AP आहेत, म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आहेत. आणि यावर आपल्याला फर्स्ट टर्म आणि काय फाइंड करायचे, D फाइंड करायचे, म्हणजे कॉमन डिफरन्स हे आपल्याला लिहायचे आहेत. आता हे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे म्हटलं तर सर्व ठिकाणी कॉमन डिफरन्स हा कसा पाहिजे, इक्वल पाहिजे. हे आता या ठिकाणी आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे, कारण ते अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करताना आपल्याला फर्स्ट टर्म काढावं लागेल आणि D हा काढायचा आहे. फर्स्ट टर्म म्हणजेच काय असते, या ठिकाणी आपण सुरुवातीला T1 घेऊया. T1 5, T2 1, या ठिकाणी T3 -3 अँड T4 -7. मग आपल्याला सुरुवातीला काय सांगितलं आहे, फर्स्ट टर्म विचारलं. मग फर्स्ट टर्म म्हणजेच काय आहे 5 आहे, आपल्याला हे माहीत होईल. आपल्याला डिफरन्स पण विचारला आहे, तर आपण सुरुवातीला डिफरन्स काढू T2 -T1. आता या ठिकाणी आपल्याला सर्व डिफरन्स काढण्याची गरज नाही, कारण या ठिकाणी आपल्याला हे अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आहे ऑलरेडी म्हटलं आहे, म्हणजे सर्वांचा डिफरन्स काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. मग T2 किती आहे 1 मायनस T1 किती आहे, T1 या ठिकाणी आहे 5, म्हणजे डिफरन्स काय आला पहा 1मधून हे 5 मायनस होणार नाहीत. तर या ठिकाणी आपण 5मधून हा 1 मायनस करू, म्हणजे बिगर मायनस स्मॉलर दॅट इज -4, म्हणजे डिफरन्स काय मिळाला आपल्याला या ठिकाणी -4. देअरफोर आपण काय म्हणणार, फर्स्ट टर्म. देअरफोर आपल्याला 2 विचारले आहेत. फर्स्ट टर्म म्हणजेच काय A, त्यालाच आपण काय म्हणतो T1, म्हणजेच किती मिळालं आपल्याला या ठिकाणी 5
अँड कॉमन डिफरन्सलाच आपण काय म्हणतो डी. तर आपल्याला हे जे विचारलेलं आहे हे आपल्याला लिहायचं आहे. कॉमन डिफरन्स दॅट इज डी इज इक्वल टू काय मिळालेलं आहे आपल्याला -4. तर अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करता येते. ओके, यानंतर सेकंड एक्झाम्पल पहा. सेकंड एक्झाम्पलमध्ये T1 घेऊ. T1 0.6, T2 0.9, नेक्स्ट T3 1.2 अँड T4 दॅट इज 1.5. तर या ठिकाणी आपल्याला ह्या व्हॅल्यू दिलेल्या आहे. यावर आपण सुरुवातीला फर्स्ट टर्म म्हणजे T1 आपल्याला ही फर्स्ट टर्म आहे, तर आपल्याला डिफरन्स फाइंड करायचा आहे. डिफरन्स इज इक्वल टू काय T2 मायनस T1. हे सुद्धा एक्झाम्पल अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आहे, त्यामुळे ते करण्याची गरज नाही आपल्याला, सर्व डिफरन्स काढण्याची गरज नाही. T2 0.9 मायनस या ठिकाणी T1 0.6 म्हणजेच काय आले 9 मायनस 6 3 पॉईंटला पॉईंट 0 मायनस 0 0 म्हणजेच डी आपल्याला काय मिळालं आहे या ठिकाणी डी इज इक्वल टू 0.3. तर या ठिकाणी आपल्याला सेंटेन्स लिहायचे आहे. सेंटेन्स काय करणार आपण या ठिकाणी फर्स्ट टर्म कोणती मिळाली आपल्याला देअरफोर या ठिकाणी म्हणता येईल देअरफोर फर्स्ट टर्म इज इक्वल टू काय मिळाले आपल्याला फर्स्ट टर्म म्हणजेच काय म्हणतो आपण त्यालाच ए म्हणतो किंवा त्यालाच काय म्हणतो T1 आणि हे किती आहे 0.6. यानंतर कॉमन डिफरन्ससुद्धा विचारलेला आहे. कॉमन डिफरन्स म्हणजे त्याला काय म्हणतो आपण डी. देअरफोर कॉमन डिफरन्स दॅट इज डी इज इक्वल टू हाऊ मच 0.3. हे प्लसमध्ये आहे. यानंतर हे झाले सेकंड एक्झाम्पल. ओके, चला तर यानंतर आपण थर्ड एक्झाम्पल आहोत. पहा एक्झाम्पल एकदम सिम्पल आहे. तर आपल्याला फर्स्ट टर्म ऑलरेडी माहीत आहे आणि फक्त डिफरन्स काढायचा आहे. ऑलरेडी एक्झाम्पल हे अरिथमेटिक प्रोग्रेशनचे आहेत, त्यामुळे आपल्याला सर्वांचे डी काढण्याची म्हणजे डिफरन्स काढण्याची गरज नाही. आपल्याला फक्त जेवढं विचारलं आहे आपण तेच करणार आहोत. तर सुरुवातीला आपण T1 T2 लिहून घेऊया. T1 दॅट इज 127, T2 135, T3 143 अँड T4 151. तर सुरुवातीला आपण फर्स्ट टर्म तर माहिती आहे आपल्याला. फर्स्ट टर्ममध्ये जे यामध्ये ए म्हणजे T1 असते. नंतर डी फाइंड करू आपण. डी कसं फाइंड करणार T2 मायनस T1. T2 किती आहे पहा या ठिकाणी 135 मायनस या ठिकाणी 127. तर या ठिकाणी पहा सबट्रॅक्शन किती येईल या ठिकाणी 130 मायनस 127 दॅट इज 8. म्हणजे डिफरन्स किती मिळाला आहे आपल्याला या ठिकाणी 8 मिळालेला आहे. म्हणजेच आपल्याला फर्स्ट टर्म काय मिळाले आहे फर्स्ट टर्म म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो ए किंवा त्यालाच काय म्हणतो T1 आणि हे किती मिळालेलं आहे फर्स्ट टर्म 127. अशा टाईपचं एक्झाम्पल आपल्याला एक्झाममध्ये 1 मार्क्समध्ये हे विचारलं जाऊ शकतं. यानंतर आपल्याला कॉमन डिफरन्स विचारलेला आहे आणि कॉमन डिफरन्सलाच आपण काय म्हणतो कॉमन डिफरन्स म्हणजेच डी. ओके, आणि इज इक्वल टू काय मिळालं आहे कॉमन डिफरन्स आपल्याला 8. यानंतर फोर्थ एक्झाम्पल लास्ट एक्झाम्पल आहे या प्रॅक्टिस सेटमध्ये. आपण सुरुवातीला T1 घेऊया 1/4, T2 दॅट इज 3/4, T3 या ठिकाणी 5/4 अँड लास्ट T4 दॅट इज 7/4. तर या ठिकाणी आपण सॉल्व करणार आहोत. सुरुवातीला T1 तर आपल्याला माहिती आहे फर्स्ट टर्म आपल्याला फाइंड करायचं आता कॉमन डिफरन्स म्हणजे डी. डी इज इक्वल टू काय फाइंड करणार T2 मायनस T1. T2 दॅट इज 3/4 मायनस T1 1/4. दोघांमध्ये डिनॉमिनेटर सेम आहे एकदाच घेऊ. 3 मायनस 1 दॅट इज 2. 2 1 जा 2, 2 2 जा 4 म्हणजेच काय आला डिफरन्स 1/2 किंवा हे 2/4 आहे तसे ठेवलं तरी चालेल. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला डिफरन्स काय मिळाला आहे 1/2. देअरफोर या ठिकाणी काय सांगणार देअरफोर फर्स्ट टर्म दॅट इज ए इज इक्वल टू ए म्हणजेच काय आपण त्यालाच काय म्हणतो आणखी T1 आणि हे किती आहे 1/4 आणि आपल्याला मिळालेला आहे कॉमन डिफरन्ससुद्धा माहीत आहे आपल्याला आपण काढलेला आहे आता जो कॉमन डिफरन्सलाच आपण काय म्हणतो कॉमन डिफरन्स मीन्स डी दॅट इज 1/2. आता हे 2/4 आहे तसे लिहिले तरी चालेल किंवा 1/2 घेतले तरीसुद्धा चालेल. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी ही प्रॅक्टिस सेट हे आपण पूर्ण केलेले आहे. प्रॅक्टिस सेट सिम्पल आहे. आपण प्रॅक्टिस सेट पाहण्याच्या अगोदर सुरुवातीला हे 4 ऑप्शन पाहिले होते, त्याच्यावरती बेसिकवरती रिव्हिजन केलं तर आपल्याला प्रॅक्टिस सेट एकदम सिम्पल जाईल. यामध्ये डी काय असतो A1 काय असतो हे आपल्याला माहीत पाहिजे. नंतर T1 T2 सिक्वेन्स कशाला म्हणतात अरिथमेटिक प्रोग्रेशन केव्हा होतो एवढं माहीत असेल तर आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.1 ही एकदम सिम्पल जाणार आहे. ओके.